श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. स्वामी भक्त हो, पुन्हा एकदा स्वामी सूत्र चॅनलवर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. आता उपाय म्हटलं तर भरपूर जणांना असं घाम फुटतो की बापरे, उपाय म्हणजे किती वेळ करायचा, कसा करायचा. पण अजिबात घाबरू नका, अजिबात काळजी करू नका. हा उपाय म्हटलं तर एक छोटीशी कृती आहे जी तुम्हाला आवर्जून करायचीच आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायची आहे. नक्कीच हे तुम्ही करा. नक्कीच तुमच्या घरातील जी अलक्ष्मी आहे ती बाहेर जाणार आहे आणि जी लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर राहणार आहे. छोटीशी अगदी 2 मिनिटाची कृती आहे, परंतु आवर्जून करा. आता 12 तारखेला 12 नोव्हेंबर 2023 रोजी आहे लक्ष्मीपूजन. आता लक्ष्मीपूजन म्हटलं तर प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीपूजन केलं जातं, पणत्या वगैरे लावल्या जातात. दिवाळी म्हणजे ह्या सणाचा एक उद्देश हाच आहे की अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा एक प्रकारचा मार्ग मिळतो. आता हे बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट गोष्टी घडत असतात. असं कोणीही नाही या पृथ्वी तलावर ज्याच्या वाट्याला फक्त सुख आलं आहे किंवा दुःखच आलं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख ह्या दोनही गोष्टी चालूच असतात आणि सुख असो व दुःख ह्या दोनही गोष्टी आपल्याला स्वीकारायच्या आहे, त्याला सामोरं जायचं आहे. कारण सुखही हे फार काळासाठी टिकत नाही. कधीतरी दुःखाचे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि दुःख जरी आलं तरीही त्या दुःखाला घाबरू नका. कदाचित त्या दुःखानंतर अजून सुख आपल्या वाट्याला येण्याची शाश्वती जास्त असते. कारण असं म्हटलं जातं की बघा, जेव्हा सूर्यप्रकाश होणार असतो तेव्हा थोडासा जास्त गडद अंधार होतो आणि त्यानंतर सूर्यप्रकाश होतो. आपल्याही जीवनाचं तसंच आहे. अगदीच आपल्याला असं वाटत असेल की माझ्या जीवनात संपूर्णतः अंधार आहे, तर असं म्हणजे विचार करू नका. असं समजा की हा अंधार आहे, परंतु याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये लख्ख प्रकाश होणार आहे. तर नक्कीच कधीही आशा सोडायची नाही, कारण आपल्या पाठी जर स्वामींचा आशीर्वाद आहे तर आपल्याला कधीही कोणी अंधारात कायमस्वरूपी ठेवू शकत नाही. तर असो, आता लक्ष्मीपूजनाची तयारीला आपण सगळेजण लागलो आहोत. घरामध्ये फराळ वगैरे सगळीकडे अगदी घमघमाट सुटला असेल. ह्या सगळ्या गोष्टी आहे, खरेदी वगैरे सुरू आहे. यासंबंधी आपण व्हिडिओ बनवलेले आहे. आपल्या स्वतःसाठी तर खरेदी करायचीच आहे, परंतु स्वामींसाठी देखील नक्की खरेदी करा. छोटीशी वस्तू घ्या, परंतु स्वामींना देखील ही दिवाळी तशीच स्वामींची ही दिवाळी तशीच जाऊ देऊ नका. स्वामींसाठी देखील काहीतरी खरेदी करा. या व्यतिरिक्त आपण यापूर्वी काही व्हिडिओ बनवलेले आहे उपायासंबंधी, ते देखील व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच आवर्जून बघा. तेही उपाय तुम्ही करून बघा. आपल्या चॅनलवरचे जेही काही उपाय असतात ते अजिबात अवघड नसतात किंवा खिशाला परवडणार नाही असेही नसतात. अजिबात खर्चिक असे उपाय आपण सांगत नाही. कारण जर आपल्याकडे आर्थिक अडचणी आहे आणि जर आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी अजून एखादा खर्चिक उपाय सांगायचा म्हणजे ते कुठेतरी चुकीचं आहे. त्यामुळे खर्चिक उपाय आपण अजिबात सांगत नाही. आता आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री 12 वाजता हा उपाय करायचा आहे. तो कसा करायचा, तर लक्ष्मीपूजनाची जी आपली संध्याकाळची पूजा वगैरे आहे ती करून घ्यायची आहे. पूजा विधी अगदी व्यवस्थितरित्या करा. बऱ्याच ठिकाणी असं होतं की लक्ष्मीपूजन जे आहे ते अगदी घाईघाईमध्ये होत असतं. चला उरकून घ्या, चला लवकर, मग फटाके फोडायचे. लहान मुलांची जरा गर्दी होते. मग आपण नेमकं जे काम आहे तेच आपण शांततेत करायचं सोडून देतो. बाकी मजा वगैरे सगळं काही अगदी आनंदात करतो. पण या ठिकाणी हात जोडून सांगते की लक्ष्मीचं जे पूजन आहे ते जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये शांततेने पूजा करा. श्रीसूक्तमचं वाचन करा. लक्ष्मी मातेचा जो कुठला मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणा आणि अतिशय मनोभावे ही पूजा सगळ्या कुटुंबाने मिळून करा. नक्कीच आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी नांदणार आहे. यानंतर आपल्याला ह्या दिवशी सगळीकडे आपल्या घरातील जे लाईट आहे ते चालूच ठेवायचे आहे. आता बऱ्याच ठिकाणी लाईट आपण काय करतो, आता समजा घरं मोठी असतील तर आपण ज्या रूममध्ये बसतो त्या रूमचा लाईट लावतो, बाकीची बंद करतो. इतर वेळेस ठीक आहे, परंतु रोजही संध्याकाळच्या वेळेस तरी आपण कमीत कमी तसं करायला नको. 6:30-7:30ची जी वेळ असते त्या काळामध्ये आपण सगळ्याच लाईट लावायला हव्या. त्यासोबतच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर आवर्जून आपण रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त बघा 12 वाजेपर्यंत तरी आपल्या सगळ्या लाईट ज्या आहेत त्या चालूच ठेवायच्या आहे. अंगणातील, गॅलरीतील किंवा आपले जेवढे रूम आहेत तिथल्या सगळ्या लाईट आपल्याला चालूच ठेवायच्या आहे, प्रकाशातच ठेवायच्या आहेत. पणत्या वगैरे जोपर्यंत पेटतील तोपर्यंत पेटू द्या. हवं तर तेल टाकत राहा. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी लख्ख प्रकाश आपल्या घरामध्ये, घराच्या अवतीभोवती झालाच पाहिजे. कारण लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करणार असते आणि जर लक्ष्मी आपल्याकडे आगमन करणार असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये कुठेही अंधार दिसता कामा नये. आता अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. आता हे झालं. पूजा वगैरे झाल्यानंतर तुमचे जे काही फटाके वगैरे फोडण्याचे जे मुलांचे हट्ट असतात ते पूर्ण करून झाल्यानंतर आपल्याला रात्री 12 वाजता हा एक उपाय करायचा आहे. आपल्याला उपाय काय करायचा आहे, आपल्या घरामधील जो जुना झाडू आहे, जुनी शिराई म्हणा, झाडू म्हणा, जे काही आहे
ते घेऊन आपल्याला आपलं जे घराचं शेवटचं टोक आहे, आता बघा तुमचं जसं घर असेल तसं आता मुख्य दरवाजासमोरची जी भिंत आहे ती तुम्ही शेवटची पकडा. जर तुमचं सरळ असं घर असेल, सगळे रूम जर एका लाईनमध्ये असतील, तर शेवटच्या टोकापासून मुख्य दरवाजापर्यंत, किंवा मग चौकोनी आकारामध्ये बघा हॉल पूर्ण असतो, त्यानंतर मग बाजूला 2 रूम असतात, असे जर तुमचे घरं असतील तर मुख्य दरवाजाच्या समोरची भिंत पकडायची. आणि जर सरळ लाईनमध्ये तुमचं घर असेल तर मग प्रश्नच येत नाही काही प्रश्न विचारण्याचा. तर तिथल्या शेवटच्या टोकापासून, आता हे तुम्हाला चांगलं लक्षात आलं असेल की त्या शेवटच्या टोकापासून आपल्या मुख्य दरवाजाच्या मुख्य उंबरठ्यापर्यंत आपल्याला हा जो जुना झाडू आहे किंवा जुनी जी किरसुनी आहे, जुनी शिरई आहे ती घ्यायची आहे. शिरई जी आहे ती अशी टेकवायची आहे आणि अशी टेकवतच सरकत सरळ लाईनमध्ये आपल्याला आपल्या मुख्य दरवाजापर्यंत आणायची आहे. मध्ये उचलायची नाही, मध्ये कुणाशी बोलायचंही नाही. हे करत असताना आपल्याला फक्त 2 शब्द म्हणायचे आहे, तेही लवकरच सांगते, पहिली कृती सांगून देते. आता अशा प्रकारचा हा झाडू जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्हाला असं सरकवत आणायचं आहे. मध्ये अजिबात उचलायचं नाही. आपण जसं घर झाडतो तसं झाडायची गरज नाही. फक्त असं सरकवत, जे टोक आहे आपल्या झाडूचं ते लागलं पाहिजे जमिनीला, तशा पद्धतीने आपल्याला सरकवत उंबरठ्यापर्यंत आणायचं आहे. उंबरठ्यावर आणल्यानंतर त्या उंबरठ्यावर आपल्याला 3दा ती शिराई थोडीशी जोरात आपटायची आहे. जोरात आपटताना देखील आपल्याला तेच 2 शब्द म्हणायचे आहे, ते पुढे जाऊन सांगतेच. अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. आता हे करून झाल्यानंतर काय करायचं, ती काही शिराई असेल, काय जे काही तुम्ही घेतलं असेल त्याचं एक फड म्हणजे काय, आता शिराई असेल तर बघा एक त्याचा थोडासा तुकडा फड काढून घ्यायचा आहे, ते बाहेर टाकून द्यायचं आहे. आता तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तरीही तुम्ही थोडंसं बाहेर ते ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्ही कचऱ्यामध्ये टाका हवं तर, परंतु ते आपल्याला घरात आणायचं नाही, ते आपल्याला बाहेरच काढून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं एक फड बाहेर काढून ठेवायचं आहे आणि आपल्या घरामधली जी अलक्ष्मी आहे ती बाहेर काढायची आहे. आता हे करत असताना जे 2 शब्द बोलायचे आहे ते कुठले, तर अलक्ष्मी निसारण असं शब्द तुम्हाला म्हणत राहायचं आहे. जसं जसं तुम्ही ती कृती करणार आहात तसं तसं तुम्हाला अलक्ष्मी निसारण असं म्हणत आपल्याला ही अलक्ष्मी बाहेर काढायची आहे आणि लक्ष्मी मातेला घरामध्ये आगमनासाठी जागा करून द्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकतात. आता त्या झाडूचं काय करायचं आता बघा, लक्ष्मीपूजनाला आपण नवीन झाडू आणलेला असतो, तो जर तुम्ही वापरणार असाल, जुना झाडू फेकून देणार असाल, टाकून देणार असाल, तर तुम्ही तो पुढच्या जो कोणता शनिवार आहे त्या शनिवारी तुम्ही काढायचा आहे, लगेच काढायचा नाही. त्यानंतर जर चांगला वापरात येणारा असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तो धुवून घ्यायचा आहे. आता वॉशेबलही झाडू मिळतात, तसा असेल तर तुम्ही धुवून घ्यायचा आहे आणि पुन्हा वापरात आणायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ती एक कृती करायची आहे. फक्त जे फड आपण काढलं आहे ना ते मात्र आपल्याला परत वापरायचं नाही, ते आपण अलक्ष्मीच्या रूपामध्ये टाकून देणार आहोत, जेणेकरून ती अलक्ष्मी आपल्या घरामध्ये पुन्हा येता कामा नये. अशा पद्धतीने रात्री 12 वाजता हा छोटासा उपाय करून बघा. निश्चितच खूप प्रभावी असा हा उपाय आहे. उपाय म्हणण्यापेक्षा छोटीशी कृती आहे, ती करायला तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही, तर करून बघायला काय हरकत आहे. नक्कीच अगदी मनोभावे करा. कुठलाही जर उपाय सेवा आपण मनोभावे केली तर त्याचं फळ आपल्याला भेटतं म्हणजे भेटतंच, हे 100% खरं आहे. फक्त करताना विश्वास ठेवा. तर स्वामी भक्त हो, हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करून बघाल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.